तो टायट्रंट तर सगळ्यांनाच पकडेल. हीच तर खरी अडचण असते आणि यावर मात करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक अतिशय हुशार युक्ती शोधून काढली आहे. कोणती? मास्किंग आणि डीमास्किंग एजंट ही संकल्पना या पद्धतीला प्रयोगशाळेतून काढून खऱ्या जगात वापरण्यायोग्य बनवते. नावावरून तर खरंच एखाद्या गुप्तहेराच्या कथेसारखं वाटतंय. मास्किंग म्हणजे मुखवटा घालणं. तसंच काहीसं आहे. समजा तुमच्या द्रावणात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही आहेत, पण तुम्हाला फक्त कॅल्शियम मोजायचं आहे. हां, इथे मास्किंग एजंट मदतीला येतो. हा एक असा रासायनिक पदार्थ आहे जो मॅग्नेशियम आयनसोबत एक स्थिर कॉम्प्लेक्स तयार करतो, पण कॅल्शियम सोबत करत नाही. कळलं. म्हणजे हा मास्किंग एजंट म्हणजे लग्नातल्या ते एका हुशार नातेवाईकासारखा आहे, जो दुसऱ्या त्रासदायक पाहुण्याला मुद्दाम गप्पांमध्ये गुंतवून ठेवतो, आहा, जेणेकरून आपण शांतपणे आपलं काम करू शकू. तो मॅग्नेशियमला बाजूला शांत बसवून ठेवतो. ही उपमा एकदम चपखल आहे. तो मॅग्नेशियम आयनना मास्क घालून प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यापासून रोखतो. त्यामुळे जेव्हा आपण टायट्रंट टाकतो तेव्हा तो फक्त मोकळ्या असलेल्या कॅल्शियम आयनसोबतच प्रक्रिया करतो आणि आपल्याला फक्त कॅल्शियमचं अचूक मोजमाप करता येतं. आणि डीमास्किंग? डीमास्किंग ही याच्या नेमकी उलट प्रक्रिया आहे, जिथे आपण मास्क केलेल्या आयनला पुन्हा मोकळं करतो. या तंत्रामुळेच आपण अशुद्ध किंवा मिश्र नमुन्यांचेही अचूक विश्लेषण करू शकतो. तर मग आता या सगळ्या गुप्तहेर कथांचा प्रत्यक्ष